आपले स्वागत आहे माझे YouTube चॅनल माझी शाळा आनंदाई शाळा शाळा नंबर 1 उपळा येथे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील घटक भागाकार हा घटक आज आपण पाहणार आहोत। तर चला, भागाकार तुम्हाला माहित आहे, इयत्ता 4थी पर्यंत आपण भागाकार शिकलेलो आहोत, परंतु 4थी पर्यंत आपण 1 अंकी संख्येने आणि 2 अंकी संख्येने भागणे आणि ते बी 4 अंकी ते 5 अंकी संख्येपर्यंत भागणे इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत। 5वीला आपल्याला 7 ते 8 अंकी संख्येचं लेखन वाचन असल्यामुळे आपल्याला त्यांचा भागाकार हा करता आला पाहिजे। भागाकार येण्यासाठी प्रथमतः तुमचे पाढे पाठ करायचे आणि याच्या अगोदरच्या इथे आपण शिकलोय की भागाकार म्हणजे काय। भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी। म्हणजे कसे, जर समजा आपण विचार केला की आपल्या वर्गामध्ये 10 मुलं आहेत आणि मी 20 पेरू आणले आणि 20 पेरू जर मुलांना 10 मुलांना वाटायचे असतील तर प्रत्येक मुलाला किती येतील। मग मी काय करणार, प्रथम एक पेरू सगळ्यांना देणार, 10 मुलांना 10 संपत्ती, पुन्हा 10 शिल्लक राहिले, पुन्हा एक सर्वांना देईल, म्हणजे प्रत्येक मुलाला 2 मिळतील। म्हणजे थोडक्यात एक वजा केलं, राहिले किती, पुन्हा एक दिलं, म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजे भागाकार। आणि समान वाटणी म्हणजे सुद्धा भागाकार, कारण 10 मुलांना सर्वांना सारखे 2 पेरू आले, कुणाला जास्त नाही कमी नाही, म्हणजे समान वाटणी म्हणजे सुद्धा भागाकार। हे 2 संकल्पना क्लिअर पाहिजेत। नंतर आपण भागाकार कसा करायचा जो आपण 4थी मध्ये शिकलोय ते आपण आज 5वी मध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत। तर पहा, भागाकार 3250 भागिले 12। तर तुम्हाला माहित आहे या संख्येमध्ये याला भाजक म्हणतात, याला भाज्य म्हणतात आणि याला भाजक म्हणतात। भाज्य म्हणजे काय, ज्या संख्येला भागायचे त्या संख्येला भाज्य आणि ज्या संख्येने भागायचे त्याला भाजक, आणि जे आलेलं उत्तर असेल त्याला भागाकार म्हणतो, आणि जे बाकी शिल्लक राहील त्याला बाकी म्हणतो। पहा, हे आडवं गणित आहे, प्रथमतः आपण ते उभं मांडून घेऊया। अशा प्रकारचं आडवे आणि हे आधा वर्तुळ काढायचा। जे भाज्य आहे 3250 हे झुंबर आहे ते रेषेच्या खाली घ्यायचं आणि जे भाजक आहे ते अर्ध्या वर्तुळामध्ये घ्यायचं। भागाकार करताना पहिली स्टेप, प्रथमतः एकाच अंकाला भागायचं। मग 12च्या पाढ्यामध्ये 3 येते का, येत नाही, कारण 12 पेक्षा 3च लहान आहे। त्यावेळेस तेव्हा आपल्याला समजते की ते येतच नाही, पाढ्यात दिलेली संख्याच लहान आहे। त्यावेळेस आपण 2 संख्येचा विचार करायचा आहे आणि 2 संख्येचा विचार 3 संख्येचा विचार हा पहिल्यांदाच करायचा आहे। तिथून पुढे एक संख्याच आपण खाली घेणार आहोत। म्हणून आता 12च्या पाढ्यामध्ये 32 नाहीये, 12 × 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 32 36 हे 32च्या पुढे जाते, 32च्या आतील 24, 12 जे दोन्ही म्हणतो ते इथं ठेवायचं आणि जे पाढ्यामध्ये संख्या आहे ती खाली आणि यांची वजाबाकी। 2तून 4 जात नाही, इथं 12 होते, 12तून 4 गेलं 8 आणि 3तून इथं 0 राहत होतं, 2तून 2 गेलं 0। पुढचा एकच अंक खाली घ्यायचा, इथून पुढे प्रत्येक वेळेस एकच अंक खाली घ्यायचा, जो अंक घेतला त्याला अंडरलाईन करा किंवा असा बाण दाखवा, म्हणजे राहिलेली संख्या आपल्याला समजते। आता झाली संख्या 85, पुन्हा 12च्या पाढ्यामध्ये 85 अंक बघूया। 12चा पाढा म्हणा, 12 × 7 = 84, 12 × 8 = 96, 96 देऊन जमत नाही, 85 ला जवळ, 85च्या आतील 84, भाग बसला 7चा, 12 × 7 = 84, यांची करूया वजाबाकी। 5 मधून 4 गेले 1, 8तून 8 गेले 0, पुढचा जो अंक राहिलाय तो इथे येणार, वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येतं त्याच्या शेजारी
संख्या तयार झाली 10. पुन्हा 12 पेक्षा 10 लहान आहे, 12च्या पाड्यामध्ये 10 येत नाही म्हणून भाग शून्याचा बसला. येत नसेल तर भाग शून्याचा बसवायचा. इथं पण भाग शून्याचा बसत होता, परंतु वेळ वाचवण्यासाठी, कारण आपल्याला त्याची आता गरज नाहीये, पुढे मात्र भाग शून्याचा बसला. इथं पण शून्याचे ना 10 तून शून्य गेलं 10. आणि या उदाहरणामध्ये आपण मागाशी पाहिलं की हे आहे भाज्य, आलेलं उत्तर आहे भागाकार. हे आपण लिहिलं आहे अर्ध्या वर्तुळामध्ये, ते आहे भाजक. आणि जे शिल्लक राहिला आहे त्याला म्हणतात बाकी. अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणांचा सराव करावा. धन्यवाद.